बघा आमच्या सोसायटीमधल्या बायाने कोणतरी चकल्या घातल्या आहे. आपली काय हात चकल्या बघा 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 मस्त छान आलंय बघू शकता बाई. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगले आहेत ना? चांगलं राहिलंच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. चला आता ना काय करायचे, वरती जायचे, मिरच्या वाळू घालायचे. मिरच्याची आपल्याला मिरच्या ना कुठून आणलेल्या होत्या, एका बाईकडे दिलेल्या होत्या मी, त्या तर तुम्ही बघितल्याच. उशीर झाला, आता कधी वाजले, 1 वाजला. आता 1 वाजता तुम्ही म्हणताना 1 वाजता मिरच्या वाळू घालायच्या का? सकाळी मी दुकानात गेले, दुकानातून आले, कारण आमच्या बाबाची ना दाढ दुखायला लागली, खूप त्रास झाला. तर मग ते गेले नव्हते सकाळी दुकानात, दीपक गेलेला होता. तर मग मी दुकानात गेले, दुकानातले माझे सगळे कामधंदे आवरून आले, टापण टिपण जाडजोड लावून आले. मग आज एकादश आहे, आता खिचडी बनवली आणि त्यांना जेवायला दिलं. मला एकादशी एकटीला राहते, पण मग आमच्या तिघांसाठी आज खिचडीच बनवली साबुदाण्याची. स्वयंपाक कधी करणार, काय करणार. दुकानात गेले होते मी 9ला दुकानात गेले. त्याच्यानंतर मी दुकानातून 11:30ला आले. 9ला गेले, 11:30ला आले. 11:30 वाजता कामं करीत बसले मी दुकानातले, खूप कामं होते. मग म्हटलं आता खिचडी करायची, यांची काय दाढ राहिली का नाही राहिली बघू, तर फरक पडला का नाही पडला काय माहिती. ते कानात औषध होतून आले कुठून. आता चला ठीक आहे, वरती जाऊ, मिरच्या वाळू घालू. आपल्याला मिरची मसाले करायचे. तुम्हाला ना मी आपली भगर राहते ना, त्याच्या पापड्या केलेल्या आहे मी. त्याची इतक्या छान पापड्या झाल्या, मी सांगते. खूप चवदार लागायला, खूप खमंग लागायला लागल्या. आता साबुदाणा आणि काय साबुदाण्याच्या आणि बटाट्याच्या पापड्या करतो ना आपण, त्याच्यापेक्षा भगरीच्या पापड्या इतक्या सुंदर. मला साबुदाणा बटाट्याच्या नाही आवडत, पण भगरीच्या पापड्या खूप आवडतात. त्या पण दाखवते, तळले मी आता. तर चला बघू आपण आणि वरती जाऊ मिरच्या वाळू घालायला. पण मग मोबाईल नेणार नाही वरती मी, कारण व्हिडिओ पडत आहे. आणि मग वायफाय घरात आहे ना, वायफायनं काय होतं, व्हिडिओवर मोबाईल नेला का कनेक्शन तुटून जाईल आणि मग व्हिडिओ पडणार नाही. त्याच्यामुळे मोबाईल खालीच ठेवणार आहे. तर तुम्हाला ना मी दाखवते आधी पापड्या. हे बघा मित्रांनो, पापड्या बगरीच्या पापड्या इतक्या छान लागायला, आता खमंग लागायला. आता तुम्हाला काय सांगू मी, खूप खिचडी केली, वेळी वाकडी केली, पटापटा त्यांना द्यायची होती खायला. 1 वाजला होता. बटाटे उकडून ठेवले, बटाटे फ्राय करायचे होते, जिरं टाकून थोडीशी हिरवी मिरची वगैरे. जिरा बटाटा करायचा होता, पण आता टाईम नाही आहे, आता करीन संध्याकाळी. आता चला ठीक आहे, आता मी वरती जाऊन मिरच्या वाळू घालून ये. चला मैत्रिणींनो, मिरच्या वाळू घातल्यावरती ना ते आणायचे. वारं सुटलंय, मिरच्या उडून गेल्या का कशा बघते मी. लावून घे रे मधातून पोरा, बाहेरून घेऊ का लावून. दीपकाईमध्ये पडला आहे, ते जाईना. मला वाटलंच होतं बघा मैत्रिणींना, मिरच्या ओढून गेल्या असतील, खूप लांब मिरच्या ओढून गेल्या बघा. कामं किती डबल कामं झाली. आता हे साऱ्या मिरच्या गोळा करून घेते, एक ठिकाणी चांगल्या गोळा करून ठेवून. मैत्रिणींना मिरच्याचे देठ काढायला दिलेल्या होत्या मिरच्या. आमच्या दुकानाच्या पाठीमागचे एक मावशी राहत येता, 50 रुपये किलो, 1 किलोचे 50 रुपये घेत येता, देठ काढून देत येता. तर दिल्या होत्या मी तशा. तर त्याचा व्हिडिओ काढलेला होता, पण मग ते व्हिडिओनं मैत्रिणीनं यूट्यूबचे काही नियम राहते. तर 8 दिवसापूर्वी दिलेल्या होत्या मिरच्या मी देठ काढायला. त्याच्यानंतर मग मला टाईम नाही भेटला. मग काळा मसाला पण करायचा होता, तर ते व्हिडिओनं आता शूट होत नाही आहे, एडिटिंग होत नाही. तर बघा यूट्यूबचे पण काही नियम राहते. तर चला ठीक आहे, आता वाळू देऊ थोडीशा. चला मैत्रिणी, इकडं काय तुम्हाला मी दाखवते. सोसायटीतल्या बायाने केलेलं आहे. प्रत्येकाचा आता उन्हाळा चालू आहे, आपल्या परीने सगळ्या काही ना काही करायला लागल्या. आता चकल्या आहे बघा, साबुदाणा बटाट्याच्या चकल्या. तर खूप छान आल्या, आता मस्त. मैत्रिणी बघू शकता, तुमचंही सगळ्यांचं झालं आसन करणं. कोणाचे पापड, कोणाच्या चकल्या, कोणाच्या कुरड्या, कोणाचे मसाले मिरची. तर माझा झाला आता मिरची मसाला मस्त छान. मैत्रिणींनो चला ठीक आहे, जाऊ आता खाली आपण. मैत्रिणींनो, लाल मिरची पावडरमध्ये मी फक्त धने आणि जिरे टाकत राहते. आता चला धने निवडून घेते. आणि एवढं काही घाण नाही त्याच्यामध्ये, आपल्या दुकानामधलेच विकायला आणलेले खूप छान धने, मस्त गावठी. आणि इकडचं कसं आहे, इकडच्या भागामध्ये त्या मिरची पावडरमध्ये खूप काय टाकतात. तेजपत्ता, कोणी लवंगान, कोणी मिरेन, कोणी काईन. एवढं काही टाकायचं नाही आपल्याला. धने आणि जिरे टाकले का प्रत्येक भाजीला, कुठल्या भाजीला आपल्याला मिरची पावडर वापरता येते मैत्रिणींनो. तर चला ठीक लागला, तुम्हाला वातावरण दाखवते मस्त छान.
परत दुकानात जायचं मला. चौथा चक्कर. सकाळी एकदा सूर्यनारायणाला पाणी घालायला आले, त्याच्यानंतर मिरच्या टाकायला आले, त्याच्यानंतर मिरच्या उडून गेल्या का बघायला आले, त्याच्यानंतर आता धने आणि जिरे मिरचीमध्ये टाकून ठेवते, बांधून ठेवते. मैत्रिणींना आपल्याला उद्या दळा न्यायची आहे. आणि मिरची पावडरचं कसं आहे, प्रत्येकाच्या घरात कोणाला फिकी लागते, कोणाला तिखट लागते, तशी आम्हाला तिखट लागते. मग आमच्या दुकानात दिवशी एक गिऱ्हाईक आहे, त्या मिरची घ्यायला आल्या होत्या, तर त्या मला म्हणे कशी करायची मिरची. तर म्हटलं आता तुमच्यावर आहे, तुम्हाला तिखट कशी लागते, फिकी लागते. तर त्या म्हणे आम्हाला फिकीच लागते. मग सगळ्या प्रकारच्या त्यांना पावशेर दिल्या आणि 1 किलो लवंगी दिल्या मिरच्या काढून मैत्रिणींना. तर चला ठीक आहे, आता आपण उद्या दळायला चला निघाले मैत्रिणींना आता मिरची दळायला. मिरचीचे मसाला 5 वाजता मिरची ठेवली, 8 वाजता घ्यायला बोलवलं मैत्रिणींनो. तर मिरची माझी अशी झाली छान मस्त मागच्या वर्षीची, आणि ही मिक्स केली. यूट्यूबवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.